जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक पहिला स्तवन नाम समास पहिला मंगलाचरण श्रीराम समर्थ. श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलिले जी येथ श्रवण केलियाने प्राप्त काय आहे. जय सद्गुरु. श्रीमत दासबोधातील दशक पहिला स्तवन नाम आणि समास पहिला मंगलाचरण. या पहिल्याच दशकामध्ये समर्थांनी पहिल्याच समासामध्ये आपल्याला मंगलाचरणामध्ये उभं केलेलं आहे. खरं तर आपण सगळे विषय वाचण्याने आडवेच झालो होतो. समर्थांनी आम्हाला सामर्थ्याने पुन्हा उभं केलेलं आहे, फक्त आणि फक्त श्रवणामध्ये बसून. श्रवण म्हणजे काय हो? समर्थांनी या संपूर्ण ग्रंथाची मांडणी जडणघडण मुख्यत्वे करून श्रवणाचा पाया भक्कम करून केलेली आहे. म्हणून श्रवण म्हणजे काय हे आधी समजून घेतले पाहिजे. कित्येक गोष्टी मनुष्याच्या कानी विनासायास पडतच असतात. या असंख्य गोष्टी तो ऐकत असतो. म्हणजे फक्त ऐकणे म्हणजे श्रवण नव्हे बरं का. मग जे केल्याने श्रवण केल्याचे फळ मनुष्याच्या अंतरंगामध्ये आमूलाग्र असे बदल होत असतात आणि सहज गुण होऊन क्रियेमध्ये तत्काळ पालट होतो, ते श्रवण आहे. भक्ती विरक्ती प्रचिती प्राप्त होते, ते श्रवण आहे. अधोगती चुकवून नाना दोषांचा नाश करून पतिताला पावन होण्याचे सामर्थ्य ज्यातून प्राप्त होतं ना, तेच खरं श्रवण आहे. यात प्रचितीचा उल्लेख अशासाठी केलेला आहे समर्थांनी की वैद्य मात्रेची स्तुती करी मात्र गुण काहीच न करी असं होऊ नये. कारण श्रवणा ऐसे सार नाही, श्रवणा परते साधन नाही, श्रवण मनाचा विचार निजध्यासे साक्षात्कार. रोकडा मोक्षाचा उधार बोलूच नये, ऐकल्या विन कळेना हे तो ठाऊके हो आहे जना. या कारणे मूळ प्रयत्ना श्रवण आधी. श्रवण भजनाचा प्रारंभ, श्रवण सर्वी सर्व आरंभ. म्हणजे श्रवण हाच परमार्थाचा प्राण आहे. परम अर्थातूनच जर श्रवण वजा केले तर बाकी शून्य असते. पण जर आपण श्रवणात आलो तर काय होईल? श्रवणे होय उत्तम गती, श्रवण आतुडे शांती, श्रवण पाविजे निवृत्ते आचळ पद. यातून एक महत्वाचं सूत्र असं दिसून येतं की हे श्रवण निष्काम भजने भगवंत जोडे ही जाणीव ठेवूनच आम्ही श्रवण केलं पाहिजे. अत्यंत महत्वाची गोष्ट समर्थांनी इथं नमूद करून ठेवली. आता श्रवण केल्याचे फळ क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ एकसरा. या ओवीमध्ये आपण फोकस कुठं करायचंय? आता. आता या शब्दावरती आपण पूर्ण कॉन्सन्ट्रेट करायचंय. या शब्दामध्ये सर्व सार एकवटलं आहे. यात वर्तमानाला फार महत्व दिले गेलेले आहे. कारण गत गोष्टीस ऐकिले तेने काय हातासी आले, म्हणती पुण्य प्राप्त झाले परी ते दिसेना की. हा धोका टाळण्यासाठी समर्थांनी आपणास सावध केलं आहे. आता या क्षणी श्रवण करायचंय, रोज करायचंय, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत श्रवणच करायचंय. आणि मग काय? ऐकल्या विन कळले, कळे शिकल्या विन शहाणपण आले, ऐसे देखला ना ऐकले भूमंडळी. आणि हेच खरं आहे. कारण जिथे श्रवण है ना, जिथे नाही श्रवण स्वार्थ, तेथे कैचा ओ परमार्थ. मग केले तितुके व्यर्थ, श्रवणे विन होय. बरोबर आहे का? म्हणून पहिली ओवी काय आहे? श्रोते पुसती कोण ग्रंथ. श्रोता श्रवण करतो, तो श्रोता पाहिलं. मग श्रोत्यांनी पुसलं कोण ग्रंथ? समर्थांनी लगेच उत्तर दिलं. काय बोलिले जी येथ, याचंही उत्तर दिलं. आणि श्रवण केली आणि प्राप्त काय आहे? मग समर्थांनी सांगितलं, जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा. सांगितलं का नाही? कसा आहे लाभ? जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा, मत्सर धरी जो पुसा तयास तेची प्राप्त. मग ही प्राप्ती दाखवली है ना. पहिल्या ओवीपासून 38व्या ओवीपर्यंत हे मंगलाचरण आहे. आणि वर्षानुवर्ष आपण हे मंगलाचरण श्रवण करत आहोत. आणि तरीही प्रश्न आहेतच. प्रश्न कधी संपत नाहीयेत. बरोबर आहे का? बघा, ग्रंथाना मदास बोध गुरु शिष्यांचा संवाद येथ बोलिला विशद भक्ती मार्ग.
मग समर्थांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं, श्रोते पुसती कोण ग्रंथ, तर ग्रंथाचं नाव हे दासबोध आहे. आणि हा दासबोध कसा आहे, गुरु शिष्यांचा संवाद आहे. बघा ना, आपण आहोत का संवादामध्ये, आपण आहोत वादामध्ये. जिकडे तिकडे वाद, किरकोळ छोट्या छोट्या गोष्टींवरून केवळ होतायत तो वाद. संवाद हरवलाय आणि समर्थांनी तो संवाद पुन्हा उभा करून दिला, गुरु शिष्यांचा संवाद. बघा, बैठकीला आल्यानंतर आता घराघरामध्ये संवाद सुरू झालेला आहे. आईचा मुलाचा संवाद, मुलीचा वडिलांचा संवाद, शिक्षकांचा विद्यार्थ्यांचा संवाद, जो हरवला होता. सगळीकडे वाद, बस स्टँडवरती वाद, रेल्वे स्टेशनवरती वाद, चौकामध्ये वाद, भावकीच्या बांधावरून सुद्धा वाद घडतच होते. बरोबर आहे का? आणि हाच संवाद समर्थांनी या ठिकाणी उभा केलाय. आधी वादामध्ये आपण एकमेकांना आडवं करायच्या गोष्टी करत होतो. समर्थांनी पुन्हा सामर्थ्यानं उभा केलाय, येथ बोलीला विशद भक्ती मार्ग, आणि इथं विशद केला आहे तो भक्तीचा मार्ग. समर्थांनी पहिल्याच ओवीमध्ये आपल्याला भक्ती मार्ग दाखवलेला आहे. सांगितलं ना, नवविधा भक्ती दाखवली. बघा, आधी आपली भक्ती कशी होती, आपल्या पद्धतीनं होती. आपल्या सोयीनी, सवडीनी, आवडीने आपण भक्ती करायचो. समर्थांनी आपल्याला तर सांगितलं, नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण बहुधा अध्यात्म निरूपण निरूपिले. नवविधा भक्ती समर्थांनी दाखवली की नाही हो? बघा, समर्थांनी जी नवविधा भक्ती दाखवलेली आहे ती कशी आहे, 9 पायऱ्या दाखवल्या भक्तीच्या. त्या 9 पायऱ्या कशा आहेत, अगदी श्रवणापासून सुरू होते. पहिली भक्ती काय सांगितली, श्रवण. त्यानंतर काय सांगितलं बघा, पहिली भक्ती समर्थांनी आपल्याला नवविधा भक्ती समजून सांगण्याच्यासाठी 4था दशक दिलेला आहे, नवविधा भक्ती नाम. आणि या 4थ्या दशकामध्ये पहिला समास आहे श्रवण भक्ती निरूपण नाम, दुसरा समास आहे कीर्तन भजन निरूपण नाम, तिसरा आहे नामस्मरण भक्ती नाम, चौथा आहे पादसेवन भक्ती निरूपण नाम, 5वा समास अर्चन भक्ती नाम, 6वा समास वंदन भक्ती नाम, 7वा दास्य भक्ती निरूपण नाम, 8वा सख्य भक्ती निरूपण नाम आणि 9वा आत्मनिवेदन भक्ती नाम. हा संपूर्ण 4था दशक आपल्याला नवविधा भक्ती अगदी सखोलपणे याच ग्रंथामध्ये सांगतो. नवविधा भक्ती. आणि या भक्तीला एकटं नाही ठेवलं, भक्तीला ज्ञानाची जोड दिली. कारण ही जर भक्ती ज्ञानाशिवाय असेल तर ती अंधभक्ती होऊ शकते, अंधश्रद्धा होऊ शकते. बोलिले वैराग्याचे लक्षण बहुधा अध्यात्म निरूपण निरूपिले. आणि या ठिकाणी वैराग्याची लक्षणं सुद्धा सांगितली, वैराग्याचे प्रकार सांगितले. बरोबर आहे का? आपल्याकडे होतं ते हेकांड वैराग्य होतं की नाही. समर्थांनी आता आपल्याला विवेक वैराग्यामध्ये उभा केलेला आहे. बहुधा अध्यात्म निरूपण निरूपिले. आणि इथे जे निरूपण दिलं जातं ते आधी आतमध्ये दिलं जातं. आधी आतमध्ये दिलेलं निरूपण म्हणजे अध्यात्म निरूपण होय. भक्तीचेन योगे देव निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. आणि मग समर्थांनी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला भक्ती मार्ग दाखवला, नंतर नवविधा भक्ती दाखवली आणि भक्तीचा योग या ठिकाणी दाखवलेला. बघा, भक्तीचेन योगे देव म्हणजे हा भक्ती योग आहे. हाच भक्ती योग श्रीमद भगवद्गीतेमध्ये 12व्या अध्यायामध्ये सांगितला आणि हाच भक्ती योग समर्थांनी 4थ्या ओवीमध्ये आमच्या समोर उभा केलेला आहे. भक्तीचेन योगे देव निश्चय पावती मानव. याच भक्ती योगाने निश्चितपणे मानवाला पावणार आहे देव. ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. आणि हाच या ग्रंथाचा अभिप्राव आहे. बघा ना, मुख्य भक्तीचा निश्चय, शुद्ध ज्ञानाचा निश्चय, आत्मस्थितीचा निश्चय बोलीला असेल. समर्थांनी आपल्याला उभा केलाय मुख्य भक्तीमध्ये, शुद्ध ज्ञानामध्ये आणि आत्मस्थितीमध्ये. आणि कसं, निश्चयाने. निश्चय हा शब्द खूप महत्वाचा आहे. दृढ निश्चय पाहिजे. मुख्य भक्तीचा निश्चय, मुख्य भक्तीचा आमच्याकडे दृढ निश्चय उभा केला. शुद्ध ज्ञानाचा निश्चय पाहिलं मगाशी आपण. नवविधा भक्ती आणि ज्ञान भक्ती कधी एकटी येत नाही.
म्हणून समर्थांनी मुख्य भक्तीचा निश्चय बरोबर शुद्ध ज्ञानाचा निश्चय दिला आणि त्यातून उभा राहिली तुमची आमची आत्मस्थिती. आपल्याला माहीतच नव्हतं, आपल्याला फक्त मनस्थिती परस्थिती एवढंच माहीत होतं. आपली मनस्थिती ढासळलेली असायची आणि परिस्थिती ढासळलेली असायची. समर्थांनी मात्र पुन्हा सामर्थ्यानं उभा केलं, आपली आत्मस्थिती उभा केली आणि त्यातून आपली मनस्थिती आणि परिस्थिती सुद्धा उभी राहिलेली आहे. बघा, शुद्ध उपदेशाचा निश्चय, सायुज्य मुक्तीचा निश्चय, मोक्ष प्राप्तीचा निश्चय बोलिला असेल. शुद्ध उपदेशाचा निश्चय, समर्थांचा निश्चय, शुद्ध उपदेश. उपदेश कसा आहे? शुद्ध आहे. काय आजच्या काळामध्ये काय शुद्ध राहिलंय? समर्थांचे उपदेशच केवळ काय ते शुद्ध राहिलेले, नाहीतर सगळीकडे भेसळच भेसळ आहे. सायुज्य मुक्तीचा निश्चय, मोक्ष प्राप्तीचा निश्चय बोलिला असेल. फक्त मुक्ती नाही आणि मोक्ष नाही, दोन्हींचा निश्चय दिलेला आहे. सायुज्य मुक्तीसोबत मोक्ष प्राप्तीचा सुद्धा निश्चय याच ग्रंथामध्ये बोलिला असे. शुद्ध स्वरूपाचा निश्चय, विदेह स्थितीचा निश्चय, अलिप्तपणाचा निश्चय बोलिला असेल. शुद्ध स्वरूपाचा निश्चय, शुद्ध स्वरूप, तुमचं आमचं शुद्ध स्वरूप म्हणजे कसं? चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम, हेच तुमचं आमचं शुद्ध स्वरूप आहे. विदेह स्थितीचा निश्चय, अलिप्तपणाचा निश्चय बोलिला असे. अलिप्तपणा, तुम्ही आम्ही लिप्त कुठं झालो होतो, अटॅच कुठं झालो होतो, तिथून समर्थांनी काय केलं? विषय वासनेमध्ये आपण लिप्त झालो होतो, तिथून आपल्याला बाहेर काढलं आणि अलिप्त केलं. आपण मोबाईलमध्ये लिप्त झालो होतो, म्हणून समर्थ बैठकीला येताना मोबाईल घरी ठेवायचा आणि अलिप्तपणाचा निश्चय दाखवलेला आहे. बघा, मुख्य देवाचा निश्चय, मुख्य भक्ताचा निश्चय, जीव शिवाचा निश्चय बोलिला असेल. मुख्य देव, मुख्य भक्त आणि जीव शिवाचा निश्चय, बरोबर आहे. मुख्य देव म्हणजे काय आहे? ते शिवतत्व आहे. आणि मुख्य भक्त म्हणजे कोण आहे? ते जीव आहेत. आणि यांचा काय पाहिजे? अखंड निश्चय पाहिजे, संवाद पाहिजे. जीव शिवाचा निश्चय, समर्थांनी आपल्याला सगळ्यात आधी संवादामध्ये उभा केलेला आहे. आणि हा जीव शिवाचा संवाद अखंड चालला पाहिजे. प्रत्येक श्वास आपल्याला काय करायचा आहे? संवादच उभा करायचा आहे. समर्थांनी सांगितलं जीव शिवाचा निश्चय बोलिला असे. मुख्य ब्रह्माचा निश्चय, नाना मतांचा निश्चय, आपण कोण हा निश्चय बोलिला असेल. बघा, मुख्य ब्रह्म काय आहे याचा निश्चय करून दिला. नाना मत आहेतच, मतमतांतर आहेतच, आणि या मतमतांतरामध्ये आपण गुंतून पडायचं नाहीये. नाना मत आहेत, पण त्यातलं शाश्वत काय ते आपल्याला घ्यायचं आहे आणि जे नश्वर आहे ते त्यागायचं आहे. आपण कोण हा निश्चय बोलिला असे. आपण कोण आहे? आपल्याला विस्मरण झालं. आपण आहे ना, ते शिवतत्व आहे. या जीवाला फक्त त्या शिवाचा विसर पडलेला आहे आणि समर्थ पुन्हा आपल्याला निश्चितपणे उभा करत आहेत. आपण कोण? तर आपणच ते शिवतत्व आहोत, याचा निश्चय समर्थांनी केलेला आहे. मुख्य उपासना लक्षण, नाना कवित्व लक्षण, नाना चातुर्य लक्षण बोलिले असे. मुख्य उपासना, उपासना कोणाची करायची? मुख्याची करायची. समर्थांनी सांगितलं मुख्य देव, मुख्य भक्त, मुख्य ब्रह्म सांगितलं ना, याच मुख्याची उपासना करायची. आपल्याला उपाची उपासना नाही करायची, मुख्याची उपासना करायची आहे. त्याचं लक्षण सांगितलं. नाना कवित्व लक्षण, कवित्व खूप प्रकारची आहेत. समर्थांनी सांगितलं उत्तमाचं कवित्व असावं. नाना कवित्व लक्षण, नाना चातुर्य लक्षण, चातुर्य पाहिजे हो कलियुगामध्ये जगण्यासाठी, चातुर्य पाहिजे. नाना चातुर्य लक्षण बोलिले असे. मायोद्भवाचे लक्षण, पंचभूतांचे लक्षण, करता कोण हे लक्षण बोलिले असे. मायोद्भवाचे लक्षण म्हणजे त्या मायेचा उद्भव कसा झालं त्याची सर्व लक्षणं समर्थांनी सांगितलं. पंचभूतांचे लक्षण, करता कोण हे लक्षण बोलिले असे. पंचभूत कोणती हो? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. या संपूर्ण मायाच्या उद्भवामध्ये पंचमहाभूतांचं खूप मोठं योगदान आहे आणि या पंचमहाभूतांचं लक्षण समर्थांनी दाखवलं. करता कोण हे लक्षण, आणि मग या सगळ्याचा करता कोण? या सगळ्याचा करता कोण हे सुद्धा समर्थांनी सांगितलं. आधी आपण स्वतःलाच करता मानत होतो. मीच काय तो या घराचा करता दाता. अरे मरून गेला तरी काय प्रॉब्लेम नाही. मग करता कोण हे लक्षण बोलिले असे. आणि मग या ग्रंथामध्ये सांगितलं की या सगळ्याचा करता कोण आहे. बघा पुढं,
नाना किंत निवारिले, नाना संशयोच्छेदिले, नाना आशंका फेडिले, नाना प्रश्न. बघा, नाना किंत होतेच हो, नाना संशय होते, नाना शंका होत्या, नाना किंत होते. त्यांचं काय केलं? निवारण केलं. नाना संशय छेदून टाकले, नाना आशंका फेडून टाकल्या आणि नाना प्रश्न आपले सोडवून सुद्धा दिले. समर्थांनी पुन्हा उभा केलाय. ऐसे बहुधा निरोपिले, ग्रंथ गर्भी जे बोलिले, ते अवघेची अनुवादले, न वचे की कदा. मग असंच या ग्रंथामध्ये काय केलेलं आहे? ग्रंथाच्या गर्भस्थानी म्हणजे ग्रंथाच्या अंतरंगामध्ये हेच सर्व बोललेलं आहे. ते अवघेची अनुवादले आणि त्याचाच अनुवाद या ठिकाणी केलेला आहे. न वचे किंकदा, तथापि अवघा दासबोध, दशक फोडून केला विशद, जे जे दशकीचा अनुवाद ते ते दशकी बोलिला. आणि मग हा दासबोध कसा आहे? दशकांमध्ये विभागलेला आहे. म्हणून समर्थ सांगतात की दशक फोडून केला विशद. समर्थांनी हा विशद हा शब्द अजून एका ठिकाणी वापरलेला आहे. बघा काय केलंय समर्थांनी? हा विशद केलेला आहे. दशक फोडून फोडून किती 20 दशक आहेत, त्यांना 10 समासामध्ये प्रत्येकी काय केलेला आहे? फोडलेला आहे. आणि तो विषय आपल्याला विशद करून सांगितला आणि जे जे दशकीचा अनुवाद ते ते दशकी बोलिला. मग समर्थांनी एकूण किती? 10 दशक दिली. पहिला दशक स्तवन नाम, दुसरा दशक मूर्ख लक्षण नाम, तिसरा दशक दिला स्वगुण परीक्षा नाम, चौथा दशक दिला नवविधा भक्ती नाम, पाचवा दशक दिला मंत्रांचा, सहावा दशक दिला देवशोधन, सातवा दशक दिला चतुर्दश ब्रह्म नाम, आठवा दशक दिला ज्ञान दशक मायोद्भावा, त्याच्यानंतर नववा दशक दिला गुण रूप नाम, 10वा दशक दिला जगज्योती नाम, 11वा दशक भीम दशक, 12वा दशक विवेक वैराग्य नाम, 13वा दशक दिला नामरूप, 14वा दशक दिला अखंड ध्यान नाम, 15वा दशक दिला आत्मदशक, 16वा दशक दिला तत्वान्वयाचा, 17वा दशक दिला प्रकृती पुरुष नाम, 18वा दशक दिला बहुजनसी, 19वा दशक शिकवण नाम आणि 20वा पूर्ण दशक. जे जे दशकीचा अनुवाद ते ते दशकी बोलिला. नाना ग्रंथांच्या समती, उपनिषदे, वेदांत, श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे संहिता. आणि या ग्रंथासाठी नाना ग्रंथांच्या संमती घेतल्या. त्यामध्ये उपनिषदे आली, वेदांत, श्रुती आल्या आणि मुख्यत्वे करून आत्मप्रचिती समर्थांनी अगदी शास्त्रासहित याच दासबोध ग्रंथामध्ये दिली. नाना संमती अन्वये, म्हणून मिथ्या म्हणता नये, तथापि हे अनुभवाची ये प्रत्यक्ष आता. मग समर्थांनी सांगितलं की नाना ग्रंथांनी दिलेल्या संमतीमुळे याला मिथ्या म्हणू शकत नाही. तथापि त्याचा अनुभव आता येईल. कसा? प्रत्यक्ष आता. समर्थ आत्ता म्हणजे वर्तमानात तुम्हा आम्हाला ठेवतात, चालू वर्तमान काळामध्ये. प्रत्यक्ष आता त्याची अनुभूती येणार आहे. आणि काय होणार आहे? मत्सरे यासी मिथ्या म्हणती. एवढ्या सगळ्या ग्रंथांनी संमती दिल्यानंतर सुद्धा जर याला कोण मिथ्या म्हणत असेल तर तो कसा आहे? मत्सरे. मत्सरे यासी मिथ्या म्हणती, तरी अवघेची ग्रंथ उच्छेदती, नाना ग्रंथांच्या संमती भगवत वाक्य. मत्सरी जर असाल तर तो याला मिथ्याच म्हणणार आहे. बरोबर आहे का? आणि या सगळ्यामध्ये जर काय आहे? संपूर्ण ग्रंथामध्ये भगवत वाक्यच आहे. बघा कुठले कुठले ग्रंथ आहेत? शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तर गीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेश गीता, यमगीता, उपनिषदे, भागवत इत्यादी नाना ग्रंथ संमतीस बोलिले येथ, भगवत वाक्य यथार्थ निश्चयसी. आणि एवढ्या सगळ्या ग्रंथांनी काय केलेलं आहे? संमती दिलेली आहे. इथे इथे संमती दिली आहे. संमतीस बोलली येथ, भगवत वाक्य यथार्थ निश्चयसी. आणि इथं जे काय आहेत ती सगळी भगवत वाक्य आहेत आणि भगवत वचन आहेत. बघा पुढची ओवी, भगवत वचनी अविश्वासे, ऐसा कोण पतित असे, भगवत वाक्याविरहित नसे बोलणे तिचे. मग समर्थांनी आधी काय दाखवला होता आपल्याला? मत्सरे दाखवला होता. मत्सरे यासी मिथ्या म्हणती. आणि आता कोण दाखवला? भगवत वचनी जो अविश्वास ठेवणारा आहे तो पतित आहे. कारण इथं भगवत वाक्याविरहित
कुठलंच बोलणं नाहीये. मग समर्थांनी पुढं सांगितलं, पूर्ण ग्रंथ पाहिल्या विन उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी. मग पूर्ण ग्रंथ पाहिल्याच्या शिवाय जर उगाच कोणी दूषण ठेवत असेल, दूषण ठेवणे म्हणजे दोष लावणे, ठपका ठेवणे, तो दुरात्मा आहे. दुरात्मा म्हणजे दुष्ट आहे, दुराभिमानी आहे आणि तो मत्सरच करणार आहे. हा संपूर्ण दासबोध आम्ही पहिल्यांदा वाचला पाहिजे आणि मगच त्याच्यावरती भाष्य केलं पाहिजे. पूर्ण ग्रंथ पाहिल्याच्या शिवाय जो दूषण ठेवणार आहे तो दुरात्मा आहे, दुष्ट आहे, दुराभिमानी आहे आणि मत्सर करणाराच आहे. कारण तो मत्सर का करतोय बघा, अभिमाने उठे मत्सर, मत्सरे ये तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. अभिमान, अभिमानातून मत्सर उठला, मत्सरातून तिरस्कार आला, तिरस्कारातून पुढे क्रोधाचा विकार आला आणि तो प्रबळे बळे म्हणजे बळावतच जाणार आहे आणि बळावत जातो सुद्धा. ह्या सगळ्यांचा कॅप्टन कोण आहे? ह्या सगळ्यांचा कर्णधार कोण आहे? या सगळ्यांचा प्रमुख कोण आहे? तर तो अभिमान आहे. कारण अभिमानातूनच सुरुवात झालेली आहे आणि नंतरच ही सगळी पिलावळ जन्माला आली. अभिमाने उठे मत्सर, मत्सर ये तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. आणि मग एकदा का अभिमानातून मत्सर, मत्सरातून तिरस्कार, तिरस्कारातून क्रोध आणि तो जर बळावत गेला, प्रबळ झाला, तर मग तो कसा होणार आहे? अंतरी नासणार आहे. ऐसा अंतरी नासला, काम क्रोधे खवळला, अहम भावे पालटला प्रत्यक्ष दिसे. आणि मग जो असा आतमध्ये नाचलेला आहे ना, आतमध्ये कामक्रोधाने खवळलेला आहे ना, अहंकाराने पालटलेला आहे ना, तो प्रत्यक्ष दिसतो की त्याची गाडी पलटी झाली आहे. अहंभावाने, अहंकाराने, अभिमानाने तो पलटलेला आहे. काम क्रोधे लिथाडीला, तो कैसा म्हणावा भला, अमृत सेविताच पावला मृत्यू राहू. आणि मग जो कामाने, क्रोधाने काय झाला होता, खवळलेला होता ना, त्याला कामाने, क्रोधाने आता लिथाडून टाकला. लिथाडला म्हणजे काय केला? त्याला भहकून टाकलं. त्याच्यामध्ये तो वाहत गेलेला आहे. कामामध्ये आणि क्रोधामध्ये तो लिप्त झालेला आहे. म्हणून समर्थांनी आधी सांगितलं होतं, अलिप्तपणाचा निश्चय. कोणापासून अलिप्त व्हायचं होतं? या काम आणि क्रोधापासून अलिप्त व्हायचं होतं. पण तो काम आणि क्रोधाने खवळला म्हणून त्याला काम क्रोधाने लिथाडून टाकला. तो कैसा म्हणावा भला, अमृत सेविताच पावला मृत्यू राहो. आता असो हे बोलणे, अधिकारासारखे घेणे, परंतु अभिमान त्यागणे हो तमोतम. मग समर्थ सांगतात की आता असो हे बोलणे, आता असू द्या, अधिकारासारखे घेणे, पात्रतेने घेणे, परंतु अभिमान त्यागणे हे उत्तम उत्तम. का बरं? उत्तम का सांगितलं बरं? अभिमानातूनच काय झालं होतं? मत्सर आला होता. अभिमानच या सगळ्यांचा कर्णधार होता ना. म्हणून समर्थांनी इथंच याच मंगलाचरणामध्ये सांगितलं की अभिमान काय करायचंय? त्यागला पाहिजे. हे कळालं पाहिजे आम्हाला की अभिमानातूनच काय झालंय? मत्सर, मत्सरातून तिरस्कार, तिरस्कारातून क्रोध आणि तिथंच तो नाचला, काम क्रोधाने खवळला, अहंभावानी पालटला, काम क्रोधाने लिथाडीला. मग काय होतंय? हे सगळ्यांचा कर्णधार जर कोण असेल तर तो अभिमान आहे. म्हणून समर्थांनी सांगितलं, परंतु अभिमान त्यागणे हेच सर्वोत्तम आहे. मागा श्रोते आक्षेपिले, जे ग्रंथी काय बोलिले, ते सकळही निरूपिले संकळित मार्गे. मग समर्थांनी पहिल्याच ओवीमध्ये आपल्याला जे काही प्रश्न विचारलेले होते ना श्रोत्यांनी, श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलिले जी येथ. मग समर्थ सांगतात की मागे श्रोत्यांनी आक्षेप घेतला होता की या ग्रंथामध्ये काय बोललं जातं ते सकळही निरूपिले संकळित मार्गे. अगदी संकलन करून त्याचं निरूपण दिलेलं आहे 26व्या ओवीपर्यंत. मग बघा आता पुढची ओवी, आता श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ एकसरा. मग आता पुढचा प्रश्न घेतला समर्थांनी, श्रवण केल्याने प्राप्त काय आहे? तर त्याचं उत्तर आहे आत्ता. श्रवण कधी करायचंय? आत्ता श्रवण केल्याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ एकसरा. समर्थांनी संशय कसा काढलेला आहे? मुळापासून. अज्ञान मूलहरणम, मुळापासूनच आपल्याला काय करायचंय? संशय तोडून टाकायचंय. एकसरा. बघा
आता काय झाला, मार्ग सापडलेला आहे आम्हाला. मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम, सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. समर्थांनी सांगितलं आता मार्ग जो सापडलेला आहे ना, तो सुगम आहे, सहज आहे, सुंदर आहे, सुलभ आहे ना. मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम. आता हे कुठल्याही पद्धतीचं साधन आपल्याला लागणार नाहीये, दुर्गम ठिकाणी जायला लागणार नाहीये, आणि तरी सुद्धा सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. आपण केला होता ना सायुज्य मुक्तीचा निश्चय, तोच इथे आहे. नासे अज्ञान दुःख भ्रांती, बरोबर आहे. शीघ्रची येते ज्ञानप्राप्ती, ऐसी आहे फळश्रुती ये ग्रंथी. नासे अज्ञान दुःख भ्रांती खूप मोठा आहे बरं काय. नासे अज्ञान, आपल्याकडे काय पाहिजे होतं, ज्ञान. म्हणून समर्थांनी आल्या आल्या आपल्याला काय सांगितलं, भक्ती है ना, नवविधा भक्ती आणि ज्ञान दिला होता ना निश्चय, शुद्ध ज्ञानाचा निश्चय. का दिला होता, माहित होतं की नासणार आहे, अज्ञानानं नासणार आहे, दुःखाने नासणार आहे, भ्रांतीनं नासणार आहे. म्हणून समर्थांनी आपल्याला आधीच निश्चय करून दिला होता शुद्ध ज्ञानाचा निश्चय. आता नाही नासणार. नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येते ज्ञानप्राप्ती. आणि मग ते शुद्ध ज्ञानाची प्राप्ती याच श्रवणातून आहे, याच दासबोधामधून आहे. ऐसी आहे फळश्रुती ये ग्रंथी, आणि हीच या ग्रंथाची फळश्रुती आहे. योगियांचे परमभाग्य, अंगी बाणेते वैराग्य, चातुर्य कळे यथा योग्य विवेके संहित. आणि मग योगियांचे परमभाग्य, परमभाग्य तुमचं आमचं की आपण श्री समर्थ बैठकीला येतो. आम्ही आता योगी झालो आहोत. समर्थांनी आपल्याला भोगातून योगाकडे आणलेला आहे. आधी आपण भोगीच होतो. जेव्हा आपण श्री समर्थ बैठकीला आलो, सद्गुरु चरण मिळालं, तेव्हा आपण योगी झालो. योगी यांचे परमभाग्य, आणि परमभाग्य आहे की आपल्या अंगी आणता काय आलेलं आहे, वैराग्य आलंय. अंगी बाणे ते वैराग्य. वैराग्य म्हणजे कसं, विषय वाचनेबद्दल असलेली विरक्ती तुमच्या आमच्याकडे आता उभी राहिलेली आहे. आणि चातुर्य कळे यथा योग्य विवेके सहित. चातुर्य कळायला लागलं, अगदी त्याला विवेकाची जोड दिली. विवेक म्हणजे काय हो, सार आणि असार जाणून घ्यायचंय. जे जाणून घ्यायचंय, जे शाश्वत आहे ते स्वीकारायचंय, जे नश्वर आहे ते त्यागून टाकायचंय. सांगितलं ना आपल्याला त्याग काय करायचंय, अभिमान त्यागणे. कारण अभिमान कसा आहे हो, तो आम्हाला रसा तळाला नेणार आहे. तो अभिमान आपण त्यागला पाहिजे, आणि विवेक मात्र अंगीकारला पाहिजे. बरोबर आहे का. भ्रांत अवगुणी अवलक्षण, तेची होती सुलक्षण, धूर्त तर्किक विचक्षण समयो जाणती. भ्रांत म्हणजे कसा हो, चुकलेला, भ्रमिष्ट झालेला, भ्रमामध्ये राहणारा. अवगुणी अवलक्षण, आम्ही सगळे हेच होतो. काय होतो, भ्रांती. आपल्याकडे काय होतं, भरकटलेला पण आहोत, आपण भ्रमिष्ठ झालो होतो ह्या विषय वाचनेमध्ये, काम क्रोधामध्ये भ्रमिष्ठ झालो होतो. त्यातून आपल्याकडे जे गुण आले होते ते अवगुण आले होते, आणि आपली लक्षणं काही चांगली नव्हती. बघा, आठवा आपलीच लक्षणं. आपल्याला अवलक्षण असताना सुद्धा समर्थांनी जसं आहे तसं स्वीकारलेलं आहे. आपली लक्षणं जर आपणच आठवली ना, तर आपल्यालाच लाज वाटेल अशी आपली परिस्थिती होती. समर्थांनी आपल्याला सुलक्षण केलं. भ्रांतामध्ये होतो, अवगुणांमध्ये होतो, अवलक्षणामध्ये होतो, त्याची होती सुलक्षण. धूर्त तर्किक विचक्षण, आपण धूर्त होतो, तर्किक होतो, विचक्षण होतो. आता आपल्याला वेळेचं महत्व जाणीव, या ठिकाणी समयो जाणती असं समर्थांनी सांगितलंय. वेळेची जाणीव समर्थांनी करून दिली. आपल्याला जे आयुष्य मिळाले ना, ते ठराविक श्वासांवरती मिळालंय. आम्ही प्रत्येक श्वास हा भगवंताप्रती समर्पित केला पाहिजे. कसा, जाणीवेतून. म्हणून समर्थांनी सांगितलं समयो जाणती. पुढं काय सांगितलं समर्थांनी, आळशी तेची साक्षपी होती, पापी तेची प्रस्तावती, निंदक तेची वंदू लागती भक्ती मार्गासी. मग आधी आपण आळशी होतो, समर्थांनी आपल्याला साक्षपी केलं, म्हणजे प्रयत्नशील केलं. आधी आपण काहीच करत नव्हतो, आळसामध्ये लिप्त झालो होतो. समर्थांनी आळसापासून अलिप्त केलं, आणि आपल्याला प्रयत्नशील केलं, कार्यक्षम केलं. निष्क्रिय होतो, आता सक्रिय झालो आहोत. पापी होतो, आता प्रस्तावित झालो. निंदक होतो, आता आपण वंदन करू लागलेलो आहे. कधी, जेव्हा आपण या भक्ती मार्गाला लागलो. आणि हा भक्ती मार्ग कसा आहे,
मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम, सायुज्य मुक्तीचे वर्म, ठाई पडे तोच भक्ती मार्ग. तोच मार्ग आता आम्हाला गवसलेला आहे. अगदी सहज सुंदर सुगम मार्ग आहे. कुठंही दुर्गम ठिकाणी जायचं नाहीये. असा तो मार्ग आपल्याला मिळालाय, तो आपण सोडू नये. बद्धची होती मुमुक्ष, मूर्ख होती अतिदक्ष, अभक्तची पावती मोक्ष भक्ती मार्गे. आणि ह्याच भक्ती मार्गावरती आल्यानंतर आपण काय झालोय, आधी बद्ध होतो, मुमुक्ष झालो, मूर्ख होतो, आता दक्ष झालो, आणि अभक्त होतो. भक्ती नव्हतीच आमच्याकडे, जी होती त्या आपल्या सोयीनी सवडीने होती, आणि समर्थांनी आपल्याला नवविधा भक्तीवरती आणलं. नवविधा भक्ती मार्ग आम्हाला लावून दिला, आणि मग आपल्याला पावती मोक्षाची मिळाली. ही एवढी जबरदस्त पावती आहे ना, की आपल्याला सायुज्य मुक्ती, मोक्ष प्राप्ती या सगळ्यांसाठी हाच भक्ती मार्ग उपयुक्त ठरणार आहे. नाना दोषते नासती, पतिततेची पावन होती, प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे. मग नाना दोष नासून गेले. पतित होतो ना आधी आपण, कसे होते, हे सगळे पतित होते. समर्थांनी सांगितलं ना, भगवत वचनी अविश्वासे, ऐसा कोण पतित असे, भगवत वाक्याविरहित नसे, बोलणे थिचे. मग समर्थांनी त्या पतितांना सुद्धा पावन केलं. प्राणी पावे उत्तम गती. उत्तम गती म्हणजे आता तो सद्गतीला लागला, मार्गाला लागलेला आहे. कधी? या श्रवणाच्या मात्रेने. ही श्रवण मात्रा एवढी जबरदस्त आहे ना, की ह्या श्रवण मात्रेची ही ताकद आहे. यासाठी आम्ही श्रवणाला आलं पाहिजे. नाना धोके देह बुद्धीचे, नाना किंत संदेहाचे, नाना उद्वेग संसाराचे, नासती श्रवणे. मग याच श्रवणाच्या मात्रेने काय काय व्हायला लागलं बघा अजून. नाना धोके देहबुद्धीचे. देहबुद्धी कायम आपल्याला धोकेच देत होती. नाना किंत संदेहाचे, संदेह खूप होते, संशय होते, चिंता होती, किंत होते. नाना उद्वेग संसाराचे, आणि या संसारातून उद्वेग होते. हे सगळे एका श्रवणाच्या बैठकीमध्ये सगळे नासून गेले. उत्तमाचा मार्ग आपल्याला मिळालेला आहे. ऐसी याची फलश्रुती, श्रवणे चुके अधोगती, मनास होय विश्रांती समाधान. आणि मग या संपूर्ण दासबोधाची हीच फलश्रुती आहे. आणि श्रवणाच्याच माध्यमातून तुमची आमची अधोगती आता चुकणार आहे, आणि आपल्याला उत्तम गती प्राप्त होणार आहे. आणि त्यातून काय होणार आहे, मनास होय विश्रांती समाधान. आधी नाना उद्वेग संसाराचे, नाना किंत संदेहाचे, यातून आमचं मन थकून जायचं, थकून जात होतं. मनाला कुठंच विश्रांती नव्हती. समर्थांनी त्यासाठी 200 श्लोक सांगितले, मनाचे श्लोक. आणि याच मनाच्या श्लोकातून, याच दासबोधातून, याच मंगलाचरणातून मनास होय विश्रांती समाधान. मग समर्थांनी पुढे सांगितलं, जयाचा भावार्थ जैसा, तयास लाभ तैसा, मत्सर धरी जो पुसा, तयास तेची प्राप्त. मग समर्थांनी शेवटी सांगितलं, ज्याचा भावार्थ जसा आहे तसाच त्याला लाभ होणार आहे. मत्सर धरी जो पुसा, अगदी जर कोणी मत्सरातून जरी केलं तरी त्याला तेच प्राप्त होणार आहे. समर्थांनी प्राप्ती दाखवली. आपण विचारलं होतं ना, पहिल्याच ओवीमध्ये विचारलं होतं, श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जियत, श्रवण केली आणि प्राप्त काय आहे. तर समर्थांनी प्राप्ती दाखवली. प्राप्ती काय आहे, जे तुला जसं जमेल, जसा भावार्थ असेल तसाच त्याला लाभ होणार आहे. फायदा म्हटलेलं नाही, लाभ. अध्यात्मामध्ये लाभ होतो. मत्सर धरी जो पुसा, तयास तेची प्राप्त. अगदी मत्सराने जरी श्रवण केलं तरी त्याला तेच प्राप्त होईल. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे, मंगलाचरण नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय सद्गुरु.